तुमची झाली ऑर्डर. थँक्यू. 2 मिनिटं. अहो ती बाई बघा ना, मोठ्या घरातली वाटते हो. डोक्यावर पदर घेऊन कशी मिसळ खाते बघा लपून छपून. कदाचित पैसेवाल्या घरातलीच असेल. या छोट्याशा आपल्या मिसळीच्या गाडीवर कोणी बघणार नाही म्हणून असे बसले असणार. हो, पण तरी सुद्धा इथे बसून खाते मिसळ. म्हणजे आपली मिसळ किती आवडली असेल तिला. एक मिनिट हा. या सिद्धू भावनाला घराबाहेर काढलं आणि या झोपडीत राहायला आले तर रडकून गेलं येतील असं वाटलं होतं. इथे पण लोकांची गर्दी जमा केली. पण इतक्या सहजासहजी मी तुम्हाला यश मिळू नाही देणार. पहिल्या दिवशी तुमचा गाडा काळात नाही घातला ना, नीलांबरी म्हणून नाव नाही लावणार. या थँक्यू. काय करत होता तुम्ही? हा सिद्धिराज, अहो या बाई आपलं मिसळीचं पातेलं उलटवून देण्याचा प्रयत्न करत होत्या. नीलांबरी वहिनी, तुम्ही केलं ते? आणि तुम्ही तुम्ही इथे काय करताय? हो वहिनी, तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल असं मला कधीच वाटलं नाही हो. तुम्ही आमचं नुकसान करायला निघाला होतात. हे सगळं करून काय आनंद मिळतो आणि तुम्हाला? एक गोष्ट लक्षात ठेवा, खबरदार माझ्या कष्टाच्या गाडीला हातही लावायचा प्रयत्न कराल तर मी माझ्या संसाराच्या आणि माझ्या बिझनेसच्या मध्ये कुणालाही येऊ देणार नाही. सेतू, भावना, मला माफ करा. मला हे सगळं आजीने करायला भाग पाडलं. माझी इच्छा नव्हती, पण आजीने सांगितलं की तुमचा व्यवसाय कसा सुरू आहे ते पाहू नये म्हणून. मला माफ करा. एक मिनिट. वहिनी या इथे बसा. बसा. माफ करा, तुम्हाला चटका बसला. किती ग बावळ भावना तू. मीच तुला त्रास देते आणि तूच माझी सेवा करते. आज पाण्यात हात घालू नका. मी इथे. वहिनी थांब. आजीला निरोप दे. लढायचं असेल ना तर समोरून येऊन लढ. मागून वार करायची काही गरज नाही. थँक्स भावना. आज तू पातेला सावरलंस ना म्हणून वाचलोय अगं. सिद्धिराज, आपण आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, जितकं यश तितके वैरी.
आपण आडनाव टाकून जरी शून्यातनं सुरुवात केली असली ना तरी भूतकाळ इतक्या सहजासहजी आपली पाठ सोडत नाही. 20 मिनिटं झाली जानू, आता तरी दार उघड. जानू, तू ठरवलं होतंस की नाही की तू पुन्हा रियाज सुरू करशील, नव्यानं गाणं शिकशील. अगं आता एकदा जयंत दिसला म्हणून हे सगळं खरंच बंद करणार आहेस का तू? जानू, काय करू जेणेकरून ही दार उघडेल? जानू, आता खूप वेळ झाला. आता असंच ताटकळत ठेवणार आहेस का मला? मी तुझ्यासाठी काहीतरी चांगलं करायला निघालोय, तर आता तू माझा अंत बघणार आहेस? बरोबर वाटतंय का तुला जानू? फायनली तू दार उघडलास. चल, आता तुला यावंच लागेल ना जानू. आई गं! आई गं! विश्वा, बघू बघू बघू. विश्वा, खरंच सॉरी, चुकून झालं माझ्याकडून, खरंच सॉरी. बघू कुठल्या बोटाला लागले, बघू कुठल्या बोटची म्हटलंय. अच्छा, या हाताला लागले. कुठलं? काय प्रकार आहे? मस्करी करायची वेळ आहे ही. तू आता असं खोटं वागणार आहेस विश्वा माझ्याशी? जाऊ दे. जानू, मी काय मुद्दामून खोटं नाही वागलोय तुझ्याशी, मुद्दामून मस्करी नाही केली आहे. अगं, तू तुझ्या खोलीतनं बाहेरच पडत नव्हतीस. सतत स्वतःला कोंडून ठेवणं हे सोल्युशन नाही ना असू शकत जानू. हे बघ, जयंत समोर आला तरी तुला त्याला फेस करावं लागणार आहे. अर्थात तो तुझ्या समोर येणारच नाही याची मी काळजी घेईन, और अदर आला तर तुला कसं वाचवायचं हेही मी बघेन. पण जयंत कधीतरी कुठेतरी समोर येईल या भीतीने तू जगणं नाही ना थांबू शकत. जानू, गाणं हे तुझं जगणं आहे. येस. आणि त्यामुळे ठरल्याप्रमाणे मी तुला पंडितजींकडे घेऊन जाणार आहे आणि तुला शिकवणीला यावंच लागेल. प्लीज. हे बघ जानू, मी फक्त आग्रह करू शकतो, बळजबरी नाही. हाच तर फरक आहे विश्वा तुझ्यात आणि जयंत मध्ये. प्लीज जानू, बोल ना. हो विश्वा, तू गाडी काढ, मी आलेच.